फक्त एक आठवड्याचा पाऊस कसं चित्र पालटू शकतो याची झलक गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रानं पाहिली. या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळं महाराष्ट्राची जून महिन्यातली तूट भरून निघून तो सरासरीच्या पुढे पोहोचलाय. विशेषतः सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडल्यामुळं धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. महाबळेश्वर, लोणावळा अशा काही ठिकाणी इतिहासातील विक्रम मोडणारा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला. पण एकीकडं हे चित्र असलं तरी दुसरीकडं मात्र महाराष्ट्राच्या निम्म्या भागात पाऊस अपुराच ठरलाय. त्याचबरोबर थोडा जास्त पाऊस पडला तर आपल्या व्यवस्था कशा कोलमडून पडतात आणि आपला तथाकथित विकास कसा आपल्याच जीवावर उठू लागलाय याची पोलखोलही आत्ताच्या पावसानं केली. या सर्व मुद्द्यांवर लख्ख प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पावसाकडे डोळे लावून बसला होता. एकतर मान्सून उशिरानं पोहोचला आणि त्यानंतर जून महिन्यात सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. अशा परिस्थितीत शेतीचं पाणी बंद करणं, पिण्याच्या पाण्याची कपात हे सारं करावं लागलं. या पार्श्वभूमीवर सर्वच जण पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते. पावसानंही जुलै महिन्यात लोकांना वाट पाहायला लावली नाही. आठवड्याभरात इतका पाऊस पडला की बऱ्याचशा भागातली परिस्थिती पालटून गेली. याच काळात विशेषतः 5 ते 7 जुलै दरम्यान सर्वाधिक पावसाचे अनेक विक्रम नोंदवले गेले. महाबळेश्वरला आतापर्यंतच्या इतिहासातला 24 तासातला सर्वाधिक पाऊस पडला. त्याची नोंद 513 मिलीमीटर इतकी झाली. लोणावळ्यातही एकाच दिवसात उच्चांकी 670 मिलीमीटर पाऊस कोसळला. तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर दावडी या ठिकाणी 24 तासात तब्बल 688 मिलीमीटर पाऊस पडला. जगातील सर्वाधिक पावसासाठी चेरापुंजी हे ठिकाण ओळखलं जातं. तिथं या हंगामात पडलेल्या पावसाच्या तुलनेत दुप्पट पाऊस महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी नोंदवला गेलाय. 1 जून ते 9 जुलै या काळात चेरापुंजीत 2181 मिलीमीटर पाऊस झाला. तर याच काळात महाबळेश्वरला त्यापेक्षा जास्त म्हणजे 2560 मिलीमीटर इतका पाऊस पडला. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर असलेल्या लोणावळा, भिरा, ताम्हिणी या ठिकाणी सुद्धा त्याहून अधिक पाऊस पडलाय. भिरा इथं तर या पावसाळ्यात 9 जुलैपर्यंत तब्बल 4310 मिलीमीटर पाऊस पडला. हा आकडा चेरापुंजीत या हंगामात पडलेल्या पावसाच्या दुप्पट आहे. पण 4310 मिलीमीटर म्हणजे नेमका किती पाऊस हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी पडलेलं पावसाचं पाणी जर वाहून गेलं नाही तर तिथं 4310 मिलीमीटर म्हणजेच 14 फुटांपेक्षाही जास्त पाणी साचून राहील. विशेष म्हणजे हा पाऊस फक्त आठवड्याभरात पडलाय. इतक्या जोरदार पावसाचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आणि काही दुर्घटनाही घडल्या. त्याबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत. या आठवड्याभराच्या पावसानं महाराष्ट्राचं चित्र कसं पालटलं हे आधी पाहू. जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सरासरी पावसाच्या निम्माच पाऊस झाला होता. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या जवळही पोहोचला नव्हता. त्यातच यावर्षी आपल्या मान्सूनवर एल निनो या घटकाची छाया असल्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळं पावसाची ही तूट भरून निघणार का याबद्दल साशंकता होती. या पार्श्वभूमीवर जूनच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण झालं. पाठोपाठ महाराष्ट्रात विशेषतः कोकण, सह्याद्रीचे घाटमाथे, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. त्याचा झपाटा इतका वाढला की 4च दिवसात पावसानं मुंबईत आणि घाटमाथ्यांवर हाहाकार माजवला. 5 जुलैचा रविवार ते 7 जुलैचा मंगळवार या काळात पावसाने अनेक उच्चांक नोंदवले. महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणीच्या जवळ असलेल्या दावडी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याचं आपण जाणून घेतलंच. या आठवड्यातला पाऊस
मुख्यतः कोकण, सह्याद्रीचे घाटमाथे आणि त्यालाच लागून असलेल्या पुण्यासारख्या जिल्ह्यांमध्ये पडला. त्याचं प्रमाण इतकं होतं की आठवड्याभरात पावसाने संपूर्ण राज्याची सरासरी भरून काढली. 30 जून पर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत फक्त 50% इतकाच पाऊस पडला होता. पण 9 जुलै पर्यंत राज्यात सरासरी ओलांडून 5% जास्त पाऊस झालाय. धरण साठ्यांच्या बाबतीतही हेच पाहायला मिळालं. जूनच्या अखेरपर्यंत तळ गाठलेल्या धरणांमध्ये आता समाधानकारक म्हणजे 40% आसपास पाणी साठा जमा झालाय. एका आठवड्याचा पाऊस कसं चित्र पालटवू शकतो याचंच हे एक उत्तम उदाहरण. पण एकीकडे ही चर्चा करत असताना महाराष्ट्रातला जवळजवळ निम्मा भाग अजूनही पाऊस पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात या हंगामात आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर फिरवली तर 15-16 जिल्ह्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडलाय हे पाहायला मिळतं. या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील उर्वरित 7 जिल्हे, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली हे जिल्हे, कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडलाय असं मानणं वास्तवाला धरून नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. आत्ताच्या पावसामुळं मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यांवर असलेले रस्ते, मार्ग यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळाली. त्यातून रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा काय होता हेही उघड झालंच. पण त्याचबरोबर रस्ते बांधताना आणि विकास प्रकल्प उभे करताना आपल्याकडं पाऊस पडतो आणि त्याचं पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी वाट करून द्यायची असते, याचाही आपल्याला विसर पडलाय का हाही प्रश्न मनात आला. मुंबई हे तर 7 बेटांमध्ये भर टाकून तयार करण्यात आलेलं एक शहर आहे. त्यामुळं तिथं पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी लागणारच. पण ती घेतली जाते का हेही या पावसानं पुन्हा दाखवून दिलं. आता ही समस्या एकट्या मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच शहरांमध्ये ज्या पद्धतीने वारेमाप सिमेंट, कॉन्क्रीट ओतून आणि नैसर्गिक ओढे नाले बुजवून तथाकथित विकास केला जातोय, तिथं रस्त्यांवर पाणी साचून राहण्याचं प्रमाण खूप वाढलंय. छोट्या मोठ्या रस्त्यांवरच नव्हे तर महामार्गांवर सुद्धा पाणी साचून वाहतूक ठप्प होत असल्याचं या पावसात पाहायला मिळालं. अशी दुर्दशा होते तेव्हा सरकारकडून नेहमीच पावसाकडे बोट दाखवलं जातं. हो, यावेळी मोठा पाऊस पडलाच, पण मुंबईत आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर असाच मोठा पाऊस पडतो. इथून पुढच्या काळात तर हवामान बदलाचा परिणाम म्हणून पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होत जाणार आहे, हेही निश्चित. ही वस्तुस्थिती असताना हे सारं पावसाच्या माथी मारून कसं चालेल? उलट अशा परिस्थितीत आपलं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी किती काटेकोर असायला पाहिजे हेही या पावसानं दाखवून दिलं. आता आपण या पावसातून काही धडा घेणार की पुढच्या वेळेस असं काही घडण्याची वाट पाहणार हे लवकरच पाहायला मिळेल, कारण अजून पावसाळा संपलेला नाही. जाता जाता 2 गोष्टी सांगायला हव्या. एक म्हणजे यावर्षी मान्सूनचं केरळमधलं आगमन उशिराने म्हणजे 4 जून रोजी झालं होतं. तरीही त्यानं संपूर्ण देश सरासरी वेळापत्रकाप्रमाणे व्यापला. मान्सूनची संपूर्ण देश व्यापण्याची सरासरी तारीख 8 जुलै ही आहे. यावर्षी त्यानं 9 जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासाठी पुढचे 2 आठवडे पावसाचे नसतील. काही ठिकाणी पडलाच तर तो विस्तृत स्वरूपाचा पाऊस नसेल. आपल्या सर्वच कामांचं नियोजन करताना पावसाचा हा अंदाज आणि यंदाचं वर्ष एल निनोचं आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रहो, मागच्या आठवड्याभरात पडलेल्या धो-धो पावसाच्या निमित्तानं विस्तृत विश्लेषण करणारा हा भोवतालचा व्हिडिओ, तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याबद्दल तुमच्या कमेंट्स असतील तर त्याही द्या. आणि तुम्ही आतापर्यंत भोवतालचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.